खूप जास्त जिममध्ये जाणारे लोक आणि आता जे जिममध्ये आपण आपल्याला बघायला मिळतं की स्टिरॉइड्स घेतात. Yes, steroids. yes. टेस्टी कामच करत नाहीये की बुवा सगळं असून सुद्धा की जर आपल्याला 1 to 2 मिलियन्स ग्रेड 4 म्हणजे एकदम सुपर फास्ट स्पीडमध्ये मोटाईल, जर हो. मोटाईल स्पर्म्स असतील तर डेफिनेटली IUI प्रेग्नन्सी राहू शकते जर बाकी पॅरामीटर्स ओके असले तर. Hello, hi, Namaskar. I, Dr. Uttara Ushir, welcome you back to our Infertility Unfiltered podcast. Today we have Dr. Ranjit Joshi sir, Dr. Trupti Dhakre ma'am, and Dr. Sachin Gawle sir. And we'll be continuing with our honest conversations about infertility, where we discuss science, hope, and support. So, in this new series, what are we going to discuss? तर ह्या भागात आपण इन्फर्टिलिटी सायन्स मधल्या काही बेसिक आणि ॲडव्हान्स्ड ट्रीटमेंट ऑप्शन्स हे डिस्कस करणार आहोत. तर ते कशामध्ये, तर विल स्टार्ट विथ मेल फॅक्टर इन्फर्टिलिटी. ते शुक्रजंतूबद्दल. येस. तर तृप्ती मॅडम, हाऊ डू वी गो अबाउट इट? आपण सुरुवात कशी करतो जेव्हा मेल पेशंट आपल्याकडे येतात, कपल्स येतात, तर मेल फॅक्टर आपण कसा इन्व्हेस्टिगेट तर करतो? मेल फॅक्टर मध्ये आपण प्रायमरी त्यांचं सिमेन अनालिसिस Yes. करतो. त्या अनालिसिस करताना आपण बघतो व्हॉल्यूम किती आहे, काउंट किती आहे, मोटिलिटी किती आहे आणि त्याच्यामध्ये काही इन्फेक्शन दिसतं आहे. येस, आणि डिटेल हिस्ट्री घेतो अबाउट ऑक्युपेशन, अबाउट लाईफस्टाईल. येस. आणि मग त्याच्यामध्ये आपण कोणता क्रायटेरिया फॉलो करतो? WHO? वी फॉलो WHO स्टँडर्ड. Yes. आय गेस सगळे तेच करतात. Yes. जगभरातच येते. येस. सर, मग आपलं ह्याच्याबद्दल की लाईफस्टाईल काय अफेक्ट करतं का स्पर्म अनालिसिस मध्ये? हा म्हणजे ऑफकोर्स इन्फर्टिलिटीमध्ये लाईफस्टाईल हा नेहमीच एक बेसिक गोष्ट आहे. येस. इट इज जसं स्त्रियांसाठी महत्वाचं तसं पुरुषांसाठी पुरुषांसाठी. सेमच आहे. आणि पुरुषांमध्ये जेव्हा आपण त्यांना पहिल्यांदाच हिस्ट्री घेतो हम्म. तेव्हाच त्यांचं ॲडिक्शनची हिस्ट्री आपण Yes. विचारतो. त्यांचं स्ट्रेस लेवल्स कशा आहेत, हो. लॉंग नाईट्स, वर्किंग हा आवर्स. स्ट्रेस आणि ह्या ॲडिक्शन स्ट्रेस लेवल्स शिवाय ऑक्युपेशनल काही गोष्टी आहेत की हाय टेम्परेचर्स मध्ये हम्म. काम करतात किंवा Yes. खूप जास्त जिम मध्ये जाणारे लोक जे Yes. त्यांच्यामध्ये सुद्धा आणि आता जे जिम मध्ये आपण आपल्याला बघायला मिळतं की स्टिरॉइड्स घेतात. Yes, steroids, yes, yes. सो ह्या सगळ्या गोष्टींमुळे खूप मोठ्या प्रमाणावर ह्या स्पर्मवर फरक फरक पडतोय. पडतो. त्या सगळ्या गोष्टी आपण विचारतोच. आणि मग आपण अनालिसिसवर येतो की अनालिसिस स्पर्म अनालिसिस ऍक्च्युली तो रिपोर्ट जो आहे तो 3 पॅरामीटर्स मध्ये बघितला जातो की ढोबळ मानाने म्हणजे अगदी डिटेलमध्ये न जाता की काउंट किती आहे, म्हणजे संख्या किती आहे, त्यांना चालता येतं का, स्पर्म्सला मोटिलिटी किती आहे, आणि त्याच्यात काही इन्फेक्शन आहे का. येस. ते 3 मोठे हे आहेत. आणि मग त्याच्यावर मग त्याच्या संख्या वगैरे ते डिटेलिंग केलं जातं. येस. तर सर, मग जर रिपोर्टमध्ये अझूस्पर्मिया हा रिपोर्ट दिला तर मग ते काय असतं? कॅन यू प्लीज गिव्ह अस एन इलॅबोरेट? आता ॲझोस्पर्मिया म्हणजे काय, आता आपण मराठीत अर्थ ॲझोस्पर्मिया म्हणजे शुक्रजंतू न सापडणे, शून्य काउंट, शुक्रजंतूच नाही. याचे आता 2 भाग येतात. की एक तर शुक्रजंतू नाही म्हटलं ना की कोणी व्यक्ती, माणूस किंवा जोडपं इमोशनली किंवा मेंटली शॉक होऊन जातं. त्यामुळे आपण नुसत्या एका रिपोर्टवर कधीच अवलंबून राहत नाही. म्हणून 2दा किंवा 3दा कमीत कमी केला पाहिजे. म्हणजे जर असं कोणाचा आला की व शून्य आहेत शुक्रजंतू, तर एकदम काय हादरून जाऊ नका. ते अजून एकदा 2दा करा. बरेचदा टेक्निकल रिझन्स बरेच असतात, आता ते डिस्कस करत बसलो अर्धा तास तिथेच आहे. पण म्हणून WHO पण जे आपण फॉलो करतो ते रेकमेंड करतं की बघ 2-3 वेळा तरी रिपोर्ट व्हायला पाहिजे. आणि मग असं आपण समजू की बघ 2-3 वेळा करून ते शून्य काउंट आहे. तर मग आपल्याला बघायला पाहिजे की ह्याचं कारण काय. म्हणजे खूप जणांना काय वाटतं की बाबा शुक्रजंतू नाही येत तर आता काय संपलं किंवा डोनरच घ्यावं लागणार किंवा आता शक्यताच नाही. तसं काही नाही, त्याला बाकी पण आहे. तर ह्याच्याकरता शास्त्रीय दृष्ट्या आपण समजून घ्यायला पाहिजे की आपली मेन रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम म्हणजे पुरुषाची प्रजनन संस्था कसं काम करते. तर सोप्या भाषेत बोलायचं तर बेसिक आपली जी पिट्युटरी ग्लँड असते डोक्यात, तिथून FSH आणि LH नावाचं हार्मोन बाहेर येतं. ते अंडाशयाला किंवा टेस्टिसला सिग्नल देतं की तुम्ही काम करा आणि शुक्रजंतू तयार करा.
आता दॅट इज अ फर्स्ट स्टेप की हार्मोन आले. दुसरे स्टेपमध्ये शुक्रजंतू टेस्टिसमध्ये किंवा अंडाशयात तयार होतं. आता जसं आपण बघतो की शरीर रचनेप्रमाणे अंडाशय किंवा टेस्टिस हे शरीराच्या बाहेर आहे. येस. त्यामुळे त्याच्यातून जी नलिका येते त्याला आपण व्हास डिफरन्स म्हणतो. ही नलिका जांघेतून येऊन पोटातून येऊन परत मूत्रमार्गाला जॉईन होते. येस. म्हणून पुरुषामध्ये काय आहे की वीर्यमार्ग आणि मूत्रमार्ग म्हणजे युरिन युरिन. आणि सिमेन Semen. ट्रॅक इज सेम. येस. म्हणजे प्रजनन आणि युरिनरी ट्रॅक इज सेम. Same. अनलाईक फिमेल्स Females. म्हणजे बायकांमध्ये वेगवेगळं असतं. मग ते नलिकेत कधी कधी ब्लॉकेज असतं. सो हे 3 कारण आहेत की जर पिट्युटरी किंवा ब्रेनमधल्या ग्लँडमधून सिग्नल येत नसतील, हार्मोन्स येत नसतील, येस. किंवा हार्मोन येत आहेत पण टेस्टिस काम करत नाही, किंवा टेस्टिस काम करतायत पण ती जी व्हास डिफरन्स किंवा नलिका आहे ती बंद आहे. Obstructed. तर त्याप्रमाणे ट्रीटमेंट चालतं की हार्मोन नसेल तुम्ही हार्मोनचे इंजेक्शन घ्या, इट विल स्टार्ट वर्किंग. टेस्टिस कामच करत नाहीये की सगळं असून सुद्धा, तर तुम्ही त्याला काही औषधं न्यूट्रिशन देऊन थोडे दिवस प्रयत्न करू शकता. अगदीच नाही तर मग त्याच्यात आपण निडल घालून त्याची बायोप्सी करून बोल देऊन असं काही जागेपणे निडल नाही घालत, तर ते देऊन आपण बघतो की शुक्रजंतू तयार होत आहेत की नाही, आणि ते वापरून आपल्याला IVF किंवा टेस्ट बेबी करतायत. त्याला टेक्निकल भाषेमध्ये PISA PESA म्हणजे परक्युटेनियस एपिडेमल स्पर्म ॲस्पिरेशन किंवा TISA म्हणजे टेस्टिक्युलर एपिडेमल स्पर्म ॲस्पिरेशन असं टेक्निकल नाव आहे. बेसिकली ते बघायचं. ते मिळाले तर ठीक, अगदीच नाही मिळाले की टेस्टिस कामच करत नाही, ज्याला आपण टेस्टिक्युलर फेल्युअर म्हणतो, मग अशा केसेसमध्ये आपल्याला डोनर स्पर्म किंवा दुसऱ्याचे वीर्यदात्याचे शुक्रजंतू जे डोनर बँकेतून वगैरे येतात. आणि आता ते सिनेमा होता ना विकी डोनर, त्याच्यामुळे बऱ्याच जणांना हे माहिती पण झालं आणि काही जणांना ते लागतं. आणि जर तो ट्यूब बंद असेल तर याचा अर्थ स्पर्म प्रोडक्शन होत आहेत, मिळतात आणि ते वापरून होतं. आता हा झालं मेडिकल पार्ट. आता दुसरा जो आपण म्हणतो की इमोशनल, तर आपण हे लक्षात ठेवायला पाहिजे की अंडाशय किंवा टेस्टिस हा सुद्धा आपल्या शरीरातला एक अवयव आहे, आणि कधी कधी एखादा अवयव नाही काम करत. सो ऍक्सेप्टन्स इज व्हेरी इम्पॉर्टंट. बरेच जणांचं काय कधी परवाची पेशंट की बरेच जणांचं काय की ते ऍक्सेप्टच होत नाही, आणि ऍक्सेप्ट होत नाही म्हटल्यानंतर खूप इमोशनल होतं. मग अनेक वर्ष ते भिजट हो. आणि ते मोस्ट कॉमन आपण काय बघितलं की जेव्हा पेशंटचं अजूस्पर्मिया स्पेशली स्पर्म नाही असं कळतं तेव्हा ऍक्सेप्ट होत नाही, मग काय करतात ते अल्टरनेटिव्ह पॅथीज वेगवेगळ्या डॉक्टरकडे असे अनेक वर्ष चालू राहतात की अनेक वर्ष विदाउट रिझल्ट. प्रॉपर ट्रीटमेंट सोडून म्हणजे परवा मला वाटतं उत्तरांनीच सांगितलं पेशंटला की तुम्ही मेडिकली पाहिलं ना तर शुक्रजंतू तयार व्हायला 3 महिने लागतात. एक्झॅक्टली. म्हणजे स्पर्म प्रोडक्शन टाइम इज 87 to 90 days. तर तुम्ही कुठलीही ट्रीटमेंट केली तर त्याचा रिझल्ट तुम्हाला 90 दिवसात मॅक्झिमम यायलाच पाहिजे. जर 3 महिन्यात नाही आला तर याचा अर्थ त्या ट्रीटमेंटला किंवा त्या मेडिकल ट्रीटमेंटला तुमचा अंडाशय रिस्पॉन्ड नाही रिस्पॉन्स देत करत. नाही. म्हणून तर आपण पेशंटला सांगतो ना की आणि हे पेशंटचे 3 महिने, नाही तर या डॉक्टरकडे 3 महिने त्या डॉक्टरकडे, त्याला काय अर्थ नाही. तू परवा बघितलं तसंच होतं की अल्टिमेटली कम्स टू ब्लेम गेम की तुमच्यामुळे मला बाळ होत नाही. आणि बेसिक सिम्पल जसं हॉर्मोनल टेस्ट करून पण आपल्याला कळतं की टेस्टिक्युलर फेलियर आहे की नाही. सर्जिकल आपल्याला जेव्हा करणार स्पर्म रिट्रीव्हल तेव्हा हेल्प होणार आहे की नाही, तर ते करायचं की नाही हे माहिती नाहीये. हॉर्मोनल टेस्ट पण नाही झालेले आहेत, पण जस्ट आम्ही आयुर्वेदिक ट्राय करतो, कोणतरी काही प्रॉमिस करतात, ते करायला काही हरकत नाही. कारण हे आयुर्वेदिक, होमिओपॅथी हे सगळे शास्त्र आहेत. सो एव्हरी सायन्स हॅज गॉट इट्स ओन व्हॅल्यू, मेरिट्स, डिमेरिट्स, लिमिटेशन्स, फायदे तोटे सगळंच आहे. पण शेवटी टेस्टिस ते टेस्टिस आहे ना. स्पर्म प्रोडक्शनला जर 3 महिने लागले तर 3 महिनेच लागले. टाइमलाईन कन्सिडर करणं, टाइमलाईन खूप वेळ जातो आणि ऍक्सेप्टन्स पाहिजे. आता कसं असतं ना की स्पर्म वगैरे कसं एक ते इमोशनल इश्यू असतात, दुसरी आपली जनरेशन स्पर्म येणे, किंवा तो आपला अवयव आहे तो काम नाही करत, आणि असं कोणी बोलत नाही ना ह्याच्याबद्दल. म्हणजे परवा आपण नाही का त्या पेशंटला सांगितलं की त्यांना आम्ही काय एक्झाम्पल दिलं की टेस्टिस बद्दल दिसत नाही की एखाद्याचे टेस्टिस कमकुवत आहे किंवा स्पर्म काउंट कमी आहे, पण आता डोळ्याबद्दल दिसतं
आता मला चष्मा काय आहे, तर माझे डोळे कमकुवत आहेत म्हणून तुला पण तसंच आहे, या दोघींना नाही. बरोबर आहे. पण चष्मा लावणं किंवा एखाद्या माणसाला चष्मा लागणं याचा अर्थ काय की त्याचा डोळा हा अवयव अपेक्षेपेक्षा कमी काम करतो. पण आता काय समाजामध्ये तुम्ही गेला तर एव्हरी नाव अँड देन यू सी वी हॅव ऍक्सेप्टेड इट. तसं स्पर्म मध्ये प्रॉब्लेम असेल म्हणजे शून्य काउंट आहे किंवा कमी काउंट आहे असं कोणी काही कपाळावर लिहून फिरत नाही. त्यामुळे ज्याला असतं ना त्याला खरंच सिरियसली वाटतं की आय एम द ओनली वन, या जगात मी एकच आहे एक्झॅक्टली की ज्याला स्पर्म प्रॉब्लेम आहे. पण जेव्हा सांगतो की नाही बाहेर बसलेले ओपीडीत बसले जर तिसऱ्या चौथ्या माणूस तुझ्यासारखा स्पर्म प्रॉब्लेम वाला आहे पण ते बाहेरून काही कळत नाही, मग देन दे फील ओके. सो ज्यांना स्पर्म असेल ना म्हणजे जे बघत असतील तर की स्पर्म प्रॉब्लेमचे बरेच प्रकार आहेत. कमी असणं, मोटिलिटी कमी असणं, नसणं, तयार न होणं, तयार होऊन बाहेर न येणं, असे वेगवेगळे प्रकार आहेत. सो यू गेट इन्व्हेस्टिगेटेड करेक्टली येस. है ना, आणि त्याच्यावर सोल्युशन्स आहेत. मग तेच आता नेक्स्ट हे आहे ट्राय की- करताना जर तुम्ही प्रामाणिकपणे लाईफस्टाईल Yes. चेंजेस केल्या, हा. स्मोकिंग सोडलं, अल्कोहोल इंटेक कमी केला, न्यूट्रिशन सप्लिमेंट जर घेतले, काही डेफिशियन्सीच्या टेस्ट करून रेक्टिफाय केल्या, तर डेफिनेटली आपण कितीतरी हो. पेशंटचं बघितलेलं आहे की Yes. स्पर्म काउंट इम्प्रूव्ह होऊन नॅचरली पण प्रेग्नन्सी हो, राहिली आहे. मग जेव्हा आता नॅचरली प्रेग्नन्सी राहत नाही मग आपण IUI किंवा IVF हा ऑप्शन तेव्हा देतो, तर मग ते कसं डिसाईड करतो आपण? बेसिकली आपण IUI करणार की IVF करणार हे आपल्या स्पर्म काउंट मध्ये आपल्या स्पर्मच्या मोटिलिटीवर डिसाईड होतं. येस. की जर आपल्याला 1 to 2 मिलियन्स ग्रेड 4 म्हणजे एकदम सुपर फास्ट स्पीड मध्ये Motile, जर हो. मोटाईल स्पर्म्स असतील तर डेफिनेटली IUI ने प्रेग्नन्सी राहू शकते जर बाकी पॅरामीटर्स ओके असले तर. येस. जर मोटिलिटी कमी असेल तर मग उगाच IUI करत राहण्यात काही अर्थ काय नाही, अर्थ देन वी Yes. गो फॉर IVF. आणि आयव्हीएफ म्हणजे IVF ही जी टेक्नॉलॉजी आहे ती ऍक्च्युली ज्या बनलीच आहे, म्हणजे सगळ्यात Yes. चांगला रिझल्ट त्यांना येईल Yes. ज्यांचं स्पर्म फॅक्टरचा प्रॉब्लेम इक्सी. ICSI. एक्सी Yes. जे हा. आहे इट इज म्हणजे Tubal जर आणि इंडिकेटेड sperm. असेल हम्म. IVF आणि IUI होणारच नसेल हम्म. तर आणि डॉक्टरांनी असं सांगितलं असेल तर त्या लोकांनी खरंच IVF लवकर केलं त्यांना सगळ्यात चांगला रिझल्ट फायदा येईल. Absolutely. Yes. थोडक्यात सांगायचं तर काय की स्त्रीबीज आहे बरोबर, स्त्रीबीजाला शुक्रजंतूने फलित करायचं. आता याच्याकरता ते 2 स्टेपमध्ये होतं. एक तर स्त्रीबीजाच्या बाजूला बरेच सेल्स असतात त्याला क्युम्युलस म्हणतात. हम्म. आता ह्या सेल्स मध्ये जे सिमेंटिंग मटेरियल असतं तर ते शुक्रजंतूच्या डोक्यावर जी कुपी असते किंवा ॲक्रोझोम Cap. म्हणतो त्याला हम्म. कॅप, तर त्याच्यात हायलोरोनिडेज असतं. त्यांनी हे सेलमधलं सिमेंटिंग मटेरियल किंवा हायलोरोनिक ऍसिड डिझॉल्व्ह होतं, त्या सेल्स बाजूला होतात. हम्म. म्हणून काउंट महत्वाचं. म्हणजे बऱ्याच जणांना असं वाटतं की एका बाजूला एक डॉक्टर वस्तू म्हणतो की लागतं. एक हम्म. स्पर्म पुरतो हम्म. आणि एका बाजूला म्हणतो 2 मिलियन म्हणजे 20 कमी. लाख आहे, कमी आहे. आणि हे लॉजिकल म्हणजे आहे. logical आहे. म्हणजे किंवा काय सर तुम्ही एकही पुरतो म्हणता आणि इकडे 20 लाख एक कमी म्हणतात असं कसं? त्याचं हे कारण की पहिल्या स्टेपला युनिट काउंट, येस. कारण प्रत्येक स्पर्मला थोडं केमिकल सिक्रेट Secret. सो यू नीड मेनी स्पर्म्स टू डू. आणि जेव्हा त्या सेल्स मोकळ्या होतात आणि त्याचं आवरण येतं ज्याला झोना म्हणतो, तर झोना पिअर्स करून किंवा फोर्स करून जायला स्पीड लागतो. मग स्पीड कशाने येतो किंवा जोर कशाने येतो शुक्राणू त्याची शिफ्ट. येस. ओके, सो दॅट्स वाय सिमेन अनालिसिसमध्ये आपण काउंट आणि मोटिलिटी पाहतो बरोबर. आता हे आपण जेव्हा पेशंटला सांगतो तेव्हा आणि ते काउंट किंवा मोटिलिटी किंवा दोन्ही कमी असेल तर हे 2 पैकी कुठली तरी स्टेप होत नाही किंवा दोन्ही होत नाही, हे आपण बाहेर करू शकतो. त्याला इक्सी इक्सी म्हणतात. म्हणतो. इक्सीचं लॉंग फॉर्म जे आहे इंट्रा सायटोप्लाझ्मिक स्पर्म इंजेक्शन, Injection. म्हणजे स्त्री बीजाच्या आत मायक्रोस्कोप खाली स्पर्म इंजेक्ट करणं. म्हणजे टेक्निकली पाहायला इट इज अ वंडरफुल टेक्नॉलॉजी. म्हणजे इंजिनिअरिंग आणि Yes. मेडिकल याचं ते मिरॅकल अँड मार्वल आहे. त्यामुळे मी बरेचदा अशा पेशंटला सांगतो की तुम्ही इक्सी बघायला या की इतकं ते स्क्रीनवर म्हणजे असं कुठे शास्त्राने हे केलं. पण तू म्हणतो तसं आहे की IVF आणि इक्सी मध्ये हाच फरक आहे. IVF मध्ये काय होतं की स्पर्म स्वतःच होतं Petri फर्टिलाइज, dish, आपण yes. पेट्री डिश मध्ये एग्स ठेवतो, स्पर्म ठेवतो, ते स्पर्म स्वतः फर्टिलाइज करतो. पण ज्याचा स्पर्म काउंटच कमी Motility आणि नाही किंवा तो मोटिलिटी कसा कमी करेल? तो नाही करत, मग त्याला इक्सी लागतं. पेशंटच्या दृष्टीने इट इज सेम. सेम. Yes. पेशंटच्या दृष्टीने तिचा स्त्रीबीज काढणे कलेक्शन सगळं सेम होतं. लॅबमध्ये तुम्ही काय करता हा IVF आणि इक्सी मधला फरक आहे. फरक आहे. टेस्ट ट्यूब बेबी ही जनरल वर्ड आहे दोन्हीला, IVF आणि इक्सी बरोबर ना. हो. तर ही परवा त्या एका माणसाला व्यवस्थित समजून सांगितलं की असं आपण इंजेक्ट करतो
आणि ते बारीक असते. स्किल्स पण जास्त लागतात. स्किल्स लागतात. एक्सपिरियन्स एक्सपिरियन्स लागतो हे. म्हणजे अगदी थोडक्यात उदाहरण द्यायचं, हे बरेच जणांना माहित नसतं आणि जे बघतील त्यांनी माहिती की स्त्रीवियाचं साईज किती. तर आपण एक 100 मायक्रॉन टेक्निकल वर्ड, तर एक बॉल पॉईंटने फुल स्टॉप मारला की त्याची 5 भाग करायचे. दॅट इज अ साईज, दॅट इज 100 मायक्रॉन. शुक्रयंत्र साईज किती? 4-5 मायक्रॉन. त्याला जी सुई लागते ना ती आपल्या केसाच्या 1/6 1/6 एवढी जाड असते. म्हणजे तुम्ही केस बघायचा आणि त्याचे 6 भाग करायचे, उभे, आडवे नाही. तर तो एक पेशंट एवढं बारीक असतं, मग दिसते का म्हटलं, ते मायक्रोस्कोप शिवाय दिसतं. सो इट इज अ इंजिनिअरिंग मार्वल. मला असं वाटतं की एक्सीच्या डॉक्टरांपेक्षा इंजिनियर लोकांनाच क्रेडिट द्यावं. सचिन सर, आता एवढं इन्व्हेस्टिगेट केल्यात मध्ये जेनेटिक टेस्टिंगचा काय फायदा आहे किंवा कशासाठी आपण करायला पाहिजे किंवा केव्हा करतो? जेनेटिक टेस्टिंग मध्ये म्हणजे 2 ग्रुप करता येतील आपल्याला. एक तर अझोस्पर्मी आहे, ज्यांच्यात स्पर्म नाहीच आहेत, आणि जसं सरांनी सांगितलं की वी वॉन्ट टू गेट स्पर्म्स बाय डिफरंट मेथड्स. म्हणजे ते निडल टाकून किंवा आता बरेच जण मायक्रो टिसा पण करतात, टिसा ओपन करून. ते करण्याच्या अगोदर ह्या लोकांचं स्पर्म जेनेटिक टेस्टिंग करायला पाहिजे पुरुषाचं. सो आपण ते स्पर्म तयार होत नाहीयेत आणि ते काढायचा प्रयत्न करतोय, तर ते ॲबनॉर्मल असतील आणि मग ॲबनॉर्मल बाळ तयार होईल, हे टाळण्यासाठी आपण अझोस्पर्मियामध्ये इट इज रिअली इंडिकेटेड की आपण ते करायला पाहिजे. अदर केसेस म्हणजे सिव्हिअर ऑलिगो असतं ना, स्पर्मिया म्हणतो आपण. ऑलिगो म्हणजे कमी असतं ना, म्हणजे मोटिलिटी कमी. त्या केसेसमध्ये सुद्धा जर मॉर्फॉलॉजी म्हणजे जे आपण इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप खाली बघतो की टेल खराब आहे किंवा त्याचं हेड खराब आहे, ग्लोब्युलर स्पर्म्स आहे, असं मॉर्फॉलॉजिकल ऑब्वियस हे असेल, तर त्या केसेसमध्ये सुद्धा जेनेटिक काउन्सिलिंग करायला पाहिजे. पण ब्लँकेटली सगळ्यांनी करायला पाहिजे असं काही साधारण आता आपण स्पर्म प्रॉब्लेमचे 100 पेशंट पाहिले असं, तर किती जणांमध्ये जेनेटिक प्रॉब्लेम असतो असं? हार्डली 1000 मधनं एखाद दुसरे. साधारण 5-10%. जेनेटिक प्रॉब्लेम, जेनेटिक टेस्टिंगचा सगळ्यात मोठा फायदा काय म्हणजे की समजा आपण म्हटलं की म्हणजे ते 2 स्कूल ऑफ थॉट आहेत की जेनेटिक प्रॉब्लेममुळे ह्या व्यक्तीला स्पर्म प्रॉब्लेम झाला, मग ते त्याच्या मुलालाही तो, जर मुलगा झाला तर, मुलगी झाली तर काय स्पर्मचे जीन्स जात नाही. मुलगा असेल तर अनुवंशिक काही अनुवंशिक असेल तर, मेल बेबी असेल तर शुक्रजंतूचे येतात, तर मग त्यालाही तो शुक्रजंतूचा प्रॉब्लेम येऊ शकतो. एक थॉट. दुसरा थॉट काय म्हणतो, ठीक आहे ना, त्याला प्रॉब्लेम झाला, पण जसं वडिलांना एक्सीने मूल झालं तसं मुलाला एक्सीने मूल होईल. आणि दुसरं मला वाटतं जेनेटिक हे करण्यामागे एक तुम्ही सांगायचं राहिलं की स्पर्म प्रॉब्लेम आणि वारंवार अबॉर्शन होत असतं, तर त्याच्यामध्ये आपण सिरियस जेनेटिक प्रॉब्लेम आहे किंवा त्याच्या हार्ट मध्ये किंवा ब्रेन मध्ये किंवा असं, किंवा ज्याच्याने त्याचं नॉर्मल आयुष्य नाही राहणार, नाही का, काही व्यंग किंवा आधूपणा काही असेल तर. सो जेनेटिक टेस्टिंग करायचं, ब्लँकेटली सगळ्यांना अप्लाय करणं, मला वाटतं एवढं काही क्लिनिकल डिसिजन तुमचं. म्हणजे त्याच्यामुळे आपण नेहमी पेशंटला सांगतो, आपल्याकडे बाहेरून पेशंट येतात, वेगवेगळ्या लॅबचे सिमेन रिपोर्ट घेऊन येतात, त्याचं स्टँडर्डायझेशन माहिती नसतं लॅब्सचं. आपण प्रिफर करतो की आपल्याकडे आपण सगळ्यांचं प्रिफर करतो की आपण एकदा बघायला की जे एक्सपिरियन्स लोक आहेत, IVF करणारे लोक आहेत, त्यांनी स्वतः बघायला पाहिजे की याचं खरंच रिपोर्ट कसा आहे. त्याच्यातही आपले अर्धे पेशंट फिल्टर होऊन जातात, नाही यांचं चांगलं होतं. बऱ्याचदा काउंट मोटिलिटी असली तरी इन्फेक्शन आहे ते मिसून जातं. सो ह्या गोष्टी जास्त महत्वाच्या आहेत जेनेटिक टेस्टिंगपेक्षा. आणि सर अजून आपल्याकडे आता बरेच पेशंट स्क्रॉटल USG डॉक्टर घेऊन येतात, व्हेरिकोसिल, मग ते ऑपरेट करायचं की नाही, त्याच्याबद्दल सर तुम्ही प्लीज थोडं सांगा. खूप मेजर ग्रेड असेल ना, बेसिकली व्हेरिकोसिल म्हणजे काय की ज्या रक्तवाहिन्या आहेत अंडाशयाच्या बाजूला किंवा ब्लड वेसल्स अराउंड टेस्टिस, तर टेस्टिसचं काय की फंक्शनली टेस्टिस इज डिझाईन टू वर्क ॲट अ लोअर टेम्परेचर. म्हणजे शरीरापेक्षा साधारण 2 डिग्री तापमान कमी लागतं त्याचं, 2-3 डिग्री.
म्हणून जर आपण पाहिलं ना की टेस्टिस शरीराच्या बाहेर असतात किंवा स्क्रॉटमची जी स्किन आहे ती अशी ताणली जाऊ शकते, म्हणजे सरफेस एरिया जास्त आहे, त्याला हेअर प्रोजेक्शन आहे की ज्याच्यातून हीट जाते. म्हणून पूर्वी काय अजूनही सांगायचे म्हणजे की स्पर्म प्रॉब्लेम असेल तर तुम्ही गार पाण्याने आंघोळ करा किंवा गार रुमाल ठेवा, किंवा जसं मगाशी सचिन सर म्हणाले की जे लोक खूप बैठं काम करतात की ज्यांच्या 2 पायाच्या मध्ये ड्रायव्हिंग हीट एक्सपोजर आहे किंवा लॅपटॉप वगैरे सारखं लॅपटॉपला खाली हीट खाली, जाते किंवा जीन्स घातली जाते. म्हणजे जीन्स ही कामगार लोकांनी घालायची गोष्ट आहे, पण लोक एसी ऑफिस मध्ये बसून जीन्स घालतात. आपण आहे बरोबर. तर तू एकदा अमेरिकेत जीन्सची हिस्ट्री वाच. जीन्सचा शोध कामगारांमध्ये कामगारांमध्ये लागला आणि म्हणजे आता इथे बोलू की नाही माहित नाही मला, पण एडिट करता येईल. नाही एडिट नाही केलं तरी चालेल, एडिट नाही केलं तरी चालेल. फाटकी जीन्स म्हणजे सगळ्यात जास्त हमाली करणार आहे की मी एवढं काम केलं, गुडघे घासून फाटली, फॅशन झाली. एनिवे ते जाऊ द्या. पण म्हणजे थोडे जोक्सही पाहिजे पॉडकास्ट मध्ये, काढू नको बरं का. तर पण टेम्परेचर इज इम्पॉर्टंट. ओके, त्यामुळे ऑक्युपेशनल झालं. पण ज्या ठिकाणी आपण हे करू शकतो, अवॉइड करू शकतो तिथे टेम्परेचर, म्हणून सांगतात की लूज अंडरवेअर घाला, कॉटनच्या घाला नको, लूज पॅन्ट्स घाला, जाड म्हणजे जीन्स सारख्या गोष्टी घालू नका. अशा गोष्टी आपल्याला करायला पाहिजे. हा एपिसोड अब्रप्टली थांबला ना? नाही, तो चालू होईल परत. पुढचा एपिसोड लवकरच येईल. तोपर्यंत ही जी माहिती दिली आहे, कारण एकदम खूप माहिती दिली तर गडबड होते, म्हणून टप्प्याटप्प्यात माहिती देण्याचा प्रयत्न आहे. दिलेली माहिती जर योग्य वाटली असेल तर ती लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. ज्यांना गरज असेल असं वाटतंय त्यांच्यापर्यंत फॉरवर्ड करा. याच्याबद्दल किंवा बाकी कुठल्या विषयाबद्दल डाऊट्स असतील तर कॉमेंटमध्ये नक्की टाका, म्हणजे पुढच्या एपिसोडमध्ये ते कव्हर करता येतील. थँक्यू. अपॉइंटमेंटसाठी कॉल करा 9922 432 972 किंवा भेट द्या www.ivfcare.in. आजच संपर्क साधा. माणिक नगर, प्रसाद सर्कल, गंगापूर रोड, नाशिक.